नमस्कार मित्रो. समाजामध्ये जी माणसं काही चांगल्या संकल्पना राबवतात, काही संकल्पना समाजासमोर ठेवतात, जर त्या समाजहिताच्या असतील, राष्ट्रहिताच्या असतील, तर त्या संकल्पनाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे, ही माझी भावना आहे. नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत साहेब यांनी माझी शाळा अभियान ही अतिशय सुंदर संकल्पना आपल्या समाजासमोर ठेवलेली आहे. हा कलेक्टर साहेबांचा आदेश नाही, संदेश नक्कीच आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कोणाकडून व्यक्त केलेली अपेक्षा? तर समाजामधल्या सुज्ञ नागरिकाकडून, प्रतिष्ठित नागरिकाकडून एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. सेवाभावी संस्थाकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपण या अभियानाला सहकार्य करावं. अभियानाला सहकार्य करावं म्हणजे काय करावं? तर या शाळेतील जे काही माजी विद्यार्थी जे शिकून, एखाद्या शाळेतून शिकून आपण बाहेर पडतो, तर त्या शाळेतले जी माजी विद्यार्थी आहेत ते काही चांगल्या उद्योगाला लागलेले असतात, व्यापारामध्ये असतात, काही व्यवसायामध्ये असतात, चांगला व्यवसाय जे करतात, आणि काही नोकरीला लागलेले असतात. आणि हे काही निमित्तानं गावाच्या बाहेर पण राहतात, काही जण गावातही राहतात, काही जण गावाशी नाळ तोडून टाकलेले असतात, काही जण अजूनही जोडून असतात. परंतु घारे हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी ही भावना आणि भूमिका घेऊन काही जगणारे असतात. जरी ते ग्रामीण भागात राहत नसले तरी त्यांची नाळ शहरात जरी नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं त्याला राहावं लागत असलं तरी, काही लेकरांच्या शिक्षणाच्या निमित्तानं काही जणाला तिथं राहावं लागतं. अशा वेगवेगळ्या कारणानं राहावं लागतं. तरी पण असे काही त्या शाळेचे जे माजी विद्यार्थी असतील त्यांनी त्या शाळेला काही सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. तसेच गावातील आणि परिसरातील, त्या गावातील आणि त्या परिसरातही काही दानशूर व्यक्ती असतील तर त्यांनी सहकार्य करावं अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता काय सहकार्य करायचे मी पुढे सांगणारच आहे. तसेच समाजसेवी संस्था, काही सेवाभावी संस्था निर्माण होतात, फाउंडेशन निर्माण होतात. आम्हाला समाजाची सेवा करायची आहे म्हणून काही सेवाभावी संस्था काढतात. अशा संस्थेनं देखील या शाळेसाठी काही योगदान द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. तर सर्वसाधारणपणे मी तुम्हाला या निमित्तानं त्यांची अपेक्षा काय आहे आणि हे आव्हान कोणी केलेलं आहे, तर जिल्हाधिकारी राऊत साहेबांची ही संकल्पना आहे. त्याच्यामध्ये आता जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचं प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात आहे. म्हणजे त्यांनी अपेक्षा यांच्या माध्यमातून असं जिल्हा प्रशासन नांदेड आणि जिल्हा परिषद नांदेड यांनी फक्त हे नियोजन केलेलं आहे. पण याच्या मागचं जे काही ब्रेन आहे, या मागचे जे काही संकल्पना आहे ती मात्र अभिजित राऊत साहेबांची आहे, हे सत्य आहे. कारण आम्ही आमच्या लक्षवेध फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ घेण्यासाठी आदरणीय अभिजित राऊत साहेबांना बोलण्यासाठी 5-6 महिन्याखाली आम्ही गेलो होतो. 5-6 महिन्याखाली तर तेव्हाही साहेब असं म्हणाले की तुमचं जसं आम्ही एक संकल्पना घेऊन गेली की भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता लक्षवेध फाउंडेशनच्या माध्यमातून. म्हणजे त्या माध्यमातून आम्ही एक जिल्ह्यातील शाळेची मुख्याध्यापकांना निमंत्रित केलेलं होतं. बहुतांश मुख्याध्यापक आलेले होते. तर भारत माझा देश आहे या निमित्तानं, त्या भारत माझा देश आहे म्हणजे आपण जे काही पुस्तकाची प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही जी प्रतिज्ञा आहे, या प्रतिज्ञेवर आधारित एक पुस्तक आहे. ती यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेलं आहे. तर
लक्षवेध फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत, लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत सन्माननीय माजी सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे साहेब यांच्या डोक्यातून ती संकल्पना निघाली होती की प्रतिज्ञेचा अर्थ, फक्त प्रतिज्ञा म्हटली जाते पण त्याचा अर्थ ना विद्यार्थ्याला कळतो ना काही म्हणणाऱ्याला कळतो, फारसा अर्थ कळत नाही आणि कळला तर तो अर्थ रुजवला जात नाही. तो रुजवावा ही भावना आणि भूमिका घेऊन तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आमच्या लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष मोरे साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक राहिलेले डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब हे उपाध्यक्ष आहेत. मी डॉक्टर हनुमंत भोपाळे त्या लक्षवेध फाउंडेशनचा सचिव आहे. कोषाध्यक्ष म्हणून माझे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांना आपण अतिशय ग्रामीण भागाशी ते नाळ ठेवून आहेत, ते कपाळे साहेब खजिनदार आहेत. सहसचिव म्हणून संगमेश्वर लांडगे आहेत आणि कार्यकारिणी सदस्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे आहेत. त्यानंतर विश्वस्त म्हणून सन्माननीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब आहेत. त्यानंतर ज्येष्ठ कवी जगन शेळके आहेत आणि आणखीन एक कार्यकारिणी सदस्य म्हणजे मोटिवेशनल स्पीकर, लेखक, साहित्यिक, इंजिनियर शिवाजीराजे पाटील आहेत. अशी आम्ही त्यांच्याकडे गेलेलो होतो, त्यांना भेट घेतलेली होती. तेव्हा देखील त्यांनी ही संकल्पना मांडलेली होती. तर मला हे सांगण्यामागचा हेतू आहे की त्यांच्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून आहे, पण यांना आता प्रत्यक्षात आणण्याचं काम आमचे लक्षवेध फाउंडेशनचे सन्माननीय विश्वस्त कामाजी पवार साहेब, जे की मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या पुढाकारानं त्यांच्यासोबत असणारे त्यांचे भाऊ आयुक्त देदास पवार साहेब आणि खदगावकर साहेब, त्यांचे मित्र कामाजी पवार साहेबांचे, अशा त्यांच्या मित्रांनी मिळून एक नांदेडला अधिकाऱ्यांचं संमेलन ते दरवर्षी घेतात, ते 4-5 वर्षापासून. त्या संमेलनामध्ये, स्नेहसंमेलनामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी हे अभियानाची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सर्व अधिकाऱ्यांना दिली आणि अधिकाऱ्यांना देऊन त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, आपण ज्या गावातून समोर आलेल्या शिकून त्या गावातली शाळेला आपण सहकार्य करावं, अशी अपेक्षाही ते संबंधित तिथं जे उपस्थित होते ते सर्व अधिकारी, समाजातील बुद्धिवंत काही जवळपास 300च्या आसपास व्यक्ती होत्या. अशा व्यक्तींसमोर त्यांनी हा संकल्प ठेवलेला आहे. म्हणून आम्ही हा संकल्प जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिसाद म्हणून मी माझ्या नायगाव तालुक्यातील दरेगाव ही शाळा, त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाला उठून आपल्या 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायला सांगितलं होतं. त्याच ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे की दरेगावची शाळा घेऊया. पण मी हा विचार किंवा मग आताच नाही तर कलेक्टर साहेबांचं अगोदरच सांगितल्यामुळे की अगोदरच गावकऱ्यांना ही मी कल्पना दिलेली होती. निमित्त होतं सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसाचं, ते आले होते आमच्या गावातली मंडळी. त्या आल्यानंतर मी तो वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झालेला होता, जवळपास अजून चालू होतं, काही लोक येऊन शुभेच्छा देत होते. पण आमच्या गावातली सगळी मंडळीची एक मी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये देखील ही संकल्पना, माननीय कलेक्टर साहेबांची संकल्पना त्यांच्यासमोर ठेवली होती. परंतु ती संकल्पना प्रत्यक्षात केवळ ठेवून चालणार नाही, तर त्याला प्रत्यक्षात आणलं पाहिजे ही माझ्या लक्षात आलं. प्रत्यक्ष लोक काही सहकार्य आपण जोपर्यंत पुढं होणार नाही तोपर्यंत एखादं काम पुढं जाणार नाही, असं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मग आम्हाला पुन्हा एकदा गती या सन्माननीय
कामाजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यांच्या मित्रांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी ते सांगितलं. त्यानंतर मग मी स्वतः आमच्या सहकारी मित्राच्या आणि गावकऱ्यांच्या विश्वासावर सांगितलं की आमच्या गावात मी माझ्या परीनं प्रयत्न करेल. आणि मग दरेगाव येथे 12 तारखेला आणि 13 तारखेला ज्ञानदीपाची दीपवाळी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या वेळी मी त्या ठिकाणी ही संकल्पना मांडली. प्रत्यक्ष शाळेला आम्ही भेट दिली. आमच्या गावातील सन्माननीय सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करतात मारुतराव पाटील शिंदे, उपसरपंच संग्राम रामसेटवाड, प्रदीप पाटील शिंदे, किसन पाटील शिंदे, बडी पाटील शिंदे, इतर शिवाजी पाटील शिंदे, पिंटू पाटील शिंदे, इतर अशा अनेक जण त्या याला होते. चिंतेवाड मंडळीचे काही 1-2 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. तर मला सांगायचं या निमित्ताने हे आहे की त्या ठिकाणी सुद्धा मी हा विचार मांडलेला आहे. त्यानंतर गावकऱ्यांची मानसिकता तयार झाली. हे कसं प्रत्यक्षात आले, केवळच संकल्पनाच सांगून चालणार नाही, तर हे प्रत्यक्षात कसं आले हे मी तुम्हाला सांगतो. तर जिल्हाधिकारी साहेबांची जी इच्छा आहे किंवा भौतिक आणि शैक्षणिक सुविधा जर समाजानं पुरवल्या शाळेला, तर केवळ शासनाच्या भरवशावर राहून उपयोगाचं नाही, तर आपण शासनाला पूरक असं काम केलं पाहिजे. भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा वाढवणे असं त्यांना अपेक्षित आहे. मग यामध्ये मात्र अजून एक या संकल्पनेमध्ये, माझी शाळा अभियानाच्या संकल्पनेमध्ये जे काही आपल्याला योगदान द्यायचं आहे ते पैसे रूपानं नाही, हे आपण कृपा करून लक्षात ठेवा. कोणाकडनं 5 पैसे स्वीकारू नका. कोणी म्हणत असलं तरी स्वीकारू नका, कारण एकदा पैसे स्वीकारलात तुम्ही तर मग त्याच्याबद्दल गैरसमज तयार होऊ शकतात. ज्या अनेक अधिकाऱ्यांना ती संकल्पना कलेक्टर साहेबांची स्वीकारलेली आहे. प्रत्येक गावामध्ये अनेक गावामध्ये मी हे घेतो, गाव ते घेतो वगैरे असं म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की मग त्या ज्ञानदीपाची दीपवाळी जे रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आमच्या गावात आम्ही गेल्या 25 वर्षापासून सुरू ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या 2 दिवस चालला कार्यक्रम. त्या कार्यक्रमाचं डिटेल्स इथं सांगणार नाही, पण त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावकऱ्यांना ही संकल्पना देखील मी सांगितली तेव्हा, आणि मान्यवरांना देखील ही संकल्पना सांगितली. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की त्या कामाला आता कधी येण्यास मदत झाली. तर माझी विद्यार्थी जे शाळेच्या आमच्या शिकलेले आहेत त्यांनी तर काही जणांनी वस्तुरूपानं मदत करायचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर जी गावाबाहेरील देखील व्यक्तींनी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामध्ये काही व्यक्तींची, बाहेरगावातील व्यक्तींची मी नावं आपल्यासमोर ठेवू इच्छितो, जे की आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख सन्माननीय दीपक कदम साहेबांना आम्ही राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार दिला. 5,000 रुपये रोख, मानपत्र, शॉल आणि मोठा पुष्पहार देऊन सर्व म्हणजे गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय परिसरातील अनेक गावातले काही निवडक व्यक्ती आल्या होत्या, ज्यांना सामाजिक जाण आहे आणि समाजाविषयी काही ह्या संकल्पना समजून घ्यावा अशा काही व्यक्ती निवडक आल्या होत्या. आणि याचा अर्थ जे आले नव्हते त्यांना सामाजिक जाण नाही का, असं काही नाही. त्यांना काही कामं असतील, आले नसतील, किंवा एकच संकल्पनेमध्ये सगळेजण काही इंटरेस्ट घेत नसतात, त्याच्या वेगवेगळे इंटरेस्ट असतात. तर त्या ठिकाणी कोणी मदत केली मी तुम्हाला हे सांगतो. तर दीपक कदम साहेबांनी येते वेळेसच 30,000 रुपयाचे पुस्तकं आमच्या शाळेला भेट दिलेली आहे त्याच दिवशी. म्हणजे आमची ती माझं गाव ही जी अभियान आहे,
माझी शाळा अभियान आहे, त्या अभियानाला आम्ही इतरांचंही सहकार्य भावना व्यक्त केल्यामुळं त्यांनी घेऊन आले. आता त्यांनी का घेऊन आले, मी तर प्रत्यक्ष त्यांना काही फोन करून सांगितलं नव्हतं की आमच्या शाळेला आपण मदत करावी. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी का घेऊन आले. तर मी त्या कार्यक्रमाला जे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे जे संमेलन कामाजी पवार साहेब, खतगावकर साहेब यांनी जे ठेवलेलं होतं, त्यांच्या मित्रांनी जे ठेवलेलं होतं, तर त्या कार्यक्रमामध्ये मी स्वीकारली ती जबाबदारी माझ्या गावाची, हे ऐकलं होतं. त्या कार्यक्रमाला सुद्धा दीपक कदम साहेब होते. त्यांनी म्हटले, बा हा मुलगा, हा व्यक्ती काहीतरी करू इच्छितो, तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे कदाचित, म्हणून त्यांनी ते पुस्तकं घेऊन आले होते. त्यांनी अजून एक काय केलं की जे मी त्यांना 5,000 रुपये मानधन म्हणजे पुरस्काराची रक्कम म्हणून दिलेली होती, ते देखील ते परत करू इच्छित होते. मी त्यांना सांगितलं, मी आता ते परत घेत नाही, ते माझं ते जे काही दरवर्षी मी कोणाचेच 5 पैसे न घेता ज्ञानदीपाची दीपावली साजरी करतो, तर त्यातलेच हे एक भाग होता. मी राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्काराची जी रक्कम दिली, मी आता परत घेणार नाही असं जाहीर सांगितलं. तेव्हा त्याने एवढंच सांगितलं की ठीक आहे, तुम्ही घेऊ नका, तर मग आपण गावकऱ्यांकडे देऊया. मग माझी सरपंच आणि विद्यमान सरपंच प्रतिनिधी मारुतराव शिंदे यांच्या हाती ते 5,000 रुपये दिले. त्यातून काहीतरी वस्तू आणून त्या वस्तूचं रीतसर पद्धतीचं पत्र मी मुख्याध्यापकांना सुद्धा सांगितलं, आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या, की जे व्यक्ती जी वस्तू आपल्याला देणार आहेत त्यांना रीतसर पत्र, आभाराचं पत्र द्या, आणि ती ज्या वस्तू दिलेल्या असतील आपण स्टॉक रजिस्टरमध्ये त्याची नोंद करा. त्यांनी मान्य केलं. त्याचबरोबर मी अजून एक त्यांना विनंती केलेली आहे की शाळेच्या प्रथमदर्शनी भागामध्ये शालेय समिती आणि ग्रामपंचायतची परमिशन घ्या, आणि तुमची सर्वांची परमिशन असेल तर या देणगीदारांची नावं देखील आपण त्या ठिकाणी लिहिलं तर इतरांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, आणि आपला जन्म घेण्यासाठीच नाही तर देण्यासाठी झालेला आहे ही भावना उदयाला येण्याला मदत होईल. म्हणून त्या मुख्याध्यापक साहेबांना मी विनंती केल्यानंतर त्यांनी देखील आनंदाने ती गोष्ट मान्य केलेली आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं आपल्याला हे सांगणार आहे की मग त्यांनी दिलं. त्यानंतर कामाजी पवार साहेब, ज्यांनी या माझी शाळा अभियानाला चांगली गती दिली, अशा व्यक्तिमत्वाने देखील फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्यांनी देखील 5,000च्या चटया विद्यार्थ्यांना बसण्यासाठी, काय आहे शाळेमध्ये मध्ये बसायला आहे सोय चांगली, परंतु बाहेर जेव्हा कार्यक्रम घेतले जातात तेव्हा लेकरं खडका मातीवर बसतात. तर हे होऊ नये, त्यामुळे त्या साहेबांना 5,000 रुपये ते म्हणत होते देतो, तर आम्ही त्यांना सांगितलं की साहेबांनी सुद्धा मान्य केलं की त्यांना वस्तुरूपानं द्या, आणि ते वस्तुरूपानं आता ते खरेदी करून आमच्या गावाकडे ते पाठवणार आहेत. त्याचबरोबर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव आणि ज्ञानदीप परिवाराच्या आयोजित कार्यक्रमाचे जे स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांची आम्ही निवड केलेली होती, त्यांनी देखील जे प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सर, जे की शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत, त्यांनी देखील 5,000 रुपयाचे ग्रंथ, जे बालकांसाठी आवश्यक असणारे ग्रंथ, छोटी छोटी चरित्राचे 5,000 रुपयाचे पुस्तकं ते देखील त्या कार्यक्रमाला देणार आहेत. आता मी हे सगळं डिटेल्स यासाठी सांगतो की इतरांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावं आणि कशा पद्धतीने ही संकल्पना राबवली जात आहे याची माहिती मिळावं म्हणून हे सगळं सांगत आहे. त्याचबरोबर आता सगळ्यांच्या रकमानी आणि सगळ्यांच्या वस्तू काय काय आहेत ते फारसं आता मी सांगणार नाही. फक्त काही जणांची मी नावं फटाफट घेतो की ज्यांनी मदतीचं आव्हान केलेलं आहे. त्यामध्ये संभाजीराव शिंदे, सोनू दरेगावकर, देवदास पाटील भोपाळे, संभाजी रामशेटवाड सर, देवदास शिंदे सर, जीवराज अमनवाड सर, शिवराज अमनवाड सर, गजानन अमनवाड सर हे वस्तुरूपानं देणार आहेत. ते वस्तुरूपानं मदत
ते करणार आहेत. त्यांचाही उल्लेख विशेष म्हणजे बैठक बिलोलीहून एक व्यक्ती आलेली होती, प्राध्यापक, जे कार्यक्रम ऐकण्यासाठी. तुम्हाला मी त्यांचाही उल्लेख करेल. जितेंद्र पवार हे देखील 3-1 हजाराचे वस्तू रूपानं काही गावाला आणणार आहे. आम्ही आता त्यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्यांचे मी उल्लेख केलेले आहेत त्याचबरोबर बाबूराव केंद्रे जलतज्ञ आहेत आणि ज्यांनी नागदरवाडी हे गाव जलमय केलेलं आहे, हरित केलेलं आहे. त्यांच्यावर पाणी नावाचा चित्रपटही तयार झालेला आहे. मी तुम्हाला हे सांगतो यासाठी की त्यांनी संगणक गावाला देण्याचं ठरवलेलं आहे. असं अनेक जणांनी, प्राध्यापक गोविंद बैलके सर आहेत, मी स्वतः आहे त्याच्यामध्ये सहकार्य करणारच आहे. ते माझं सहकार्याची सुरुवात झालेलीच आहे. मी तुम्हाला या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगणार आहे की ज्यांचे एखाद्याचं नाव राहिलेलं असेल त्याचं काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या वस्तू ज्यांनी दिलेल्या आहेत, देणार आहेत, त्यांच्या सत्काराचा सोहळा आयोजित केलेला आहे आम्ही. या कार्यक्रमासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. सोनू दरेगावकर आणि प्राचार्य संतोष सामनवाड यांचाही सपोर्ट आहे, सहकार्य आहे. देदास भोपाळे यांचाही सहकार्य आणि सपोर्ट आहे. तर अजून काय गोष्टी मार्गी लागल्यात तुम्हाला सांगतो. या 4-5 दिवसातच आमच्या गावाला शाळेला लाईट तोडून टाकली होती. ते तोडून टाकल्यामुळं आमच्या गावाची शाळेला हे येत नव्हतं, लाईटची सोय नव्हती आणि ते लाईट तोडली होती त्यामुळं. तर आम्ही माननीय तोटावड साहेबांशी बोललो, इंजिनियर, आणि त्यांनी काही गोष्टी, मग त्यानंतर चर्चा झाली आमची. त्यानंतर गावामध्ये काही ते थकमध्ये आलं होतं, तेही नील झालं. ते थक अगोदरच केलेलं आहे, ते सर्व नील केलेलं आहे. त्यामुळे तोही विषय राहिला नाही. त्यामुळे आता मी मुख्याध्यापक साहेबांना सांगितलेलं आहे की एक अर्ज द्या. सहाय्यक अभियंता मांजरमच्या कार्यालयाला, वीज पुरवठा करणाऱ्या कार्यालयाला त्यांनी मान्य केलेलं आहे आणि ते विजेचा प्रश्न मिटलेला आहे. त्याचबरोबर आमच्या गावात सध्या पाईपलाईनची व्यवस्था चालू आहे. त्यांचं ते काम ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, देदास भोपाळे आणि सिरारी देशमुख हे जे माजी सरपंच राहिलेले नरंगलचे, त्यांनाही विनंती केल्यानंतर देदास भोपाळ्यांना मी विनंती केली की ते पाण्याची व्यवस्था शाळेसाठी पण उपलब्ध व्हावं. गावासाठी पाणी आता भरपूर होणार आहे, पण तीच पाईपलाईन थोडीशी आमच्या शाळेकडे पण न्या असं सांगितल्यामुळं त्यांनी आनंदाने ते मान्य केले. मग शाळेच्या पाण्याचा आणि आता विजेचा प्रश्न मिटलेला आहे. थोडासा सपोर्ट केला. त्याचबरोबर कपाटाचा प्रश्न होता, कपाटाचा प्रश्न मिटलेला आहे. संभाजीराव शिंदे कपाट देत आहेत. एक गेट खराब होऊन गेलं, तोडलेलं होतं. ते गेटसुद्धा बसवण्यासाठीचं मी प्रयत्नशील आहे. ते गेटची व्यवस्था होईल. 1-2 दिवसात ते गेटही बसेल. त्यासाठीचा जे काही पैसा लागेल ते सुद्धा ते देणार आहेत. आणि ते 5,000 रुपये जे दीपक कदम साहेबांनी दिलेले तार फिनिशिंगसाठी आम्ही त्याचाही वापर करणार आहोत. त्यातले काही उरले तर तार फिनिशिंगसाठी. तर ते त्या दिवशी आता ते कुठं येत बसतील म्हणून ते सरपंचाकडे तेवढं ठेवलेले आहेत. खरं तर हे पैसे घ्यायचे नव्हते, त्यांचा आग्रह होता म्हणून ते सरपंचाकडे आहे. तर त्याचा उपयोग ते तार फिनिशिंगसाठी एक 70-1 हजारापर्यंत तार फिनिशिंग का शाळेला नाही आमच्या दरेगावच्या. तर त्यासाठीचं ते निधी काही प्रमाणात आम्ही जमा करून आता आणि ते तार फिनिशिंगसाठीची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. काही दिवसात ते मार्गी लागेल. सगळ्यांनी सहकार्य जर केलं तर हा एक उपक्रम या निमित्ताने. तर मी तुम्हाला सांगत होतो की यांचा सत्कार यासाठी ठेवलेला आहे, कृतज्ञता म्हणून ठेवलेला आहे. त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही पत्र देणार आहोत मुख्याध्यापकाच्या सहीचं की बापा ही गोष्ट ठेवलेली आहे आणि स्टॉक रजिस्टरमध्ये त्या नोंदी झालेल्या पाहणार आहोत आम्ही. म्हणजे जेणेकरून की पारदर्शकता याच्यामध्ये आली पाहिजे आणि या सगळ्याचा अहवाल आम्ही माननीय कलेक्टर साहेबाकडे सादर करणार आहोत. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये 100% पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न 100% आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की त्यांचा सत्कार तर करणार आहोत, म्हणजे त्यांचंही थोडंसं मनोगत की बाबा मी काय सहकार्य केलं ते सांगतील.
आणि तेवढंच, आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही सत्कार करणार आहोत एक संयोजक या नात्याने त्या कार्यक्रमाची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, केवळ सुविधाच देऊन भौतिक सुविधा उपलब्ध करून किंवा शालेय साहित्य देऊनच प्रश्न मिटणार नाही, तर पालकांची मानसिकता शिक्षणानुकूल करणे, शिकून काय फायदा आहे, शिकून कुठं नोकरी आहेत, हा जो नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे, आणि शिक्षणाची ओढ आणि आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही एक व्याख्यान पालक मेळावा, शिक्षक पालक मेळावाचं आयोजन केलेलं आहे. आता लवकरच मी तारीख तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून सांगेल, आणि कार्यक्रमाला कोण कोण येणार आहेत, काय काय घडणार आहे ते पण सांगेल मी. फक्त आता नियोजन काय झाले तेवढं सांगतो. तर पालक मेळाव्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ व्यक्ती त्यासाठी पाचारण आम्ही करणार आहोत. शिक्षणाविषयीचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. शिक्षणाचा जागर आम्ही त्या ठिकाणी घालणार आहोत. आता पहिलेचे व दुसरे जागर घातले देवीच्या नावानं, देवाच्या नावानं, ठीक आहे, ते पण धार्मिकसाठी ज्याची त्याची श्रद्धा आहे ते पण करतील, त्याच्या वेळी करतील, ते आज नाही, आता त्या कार्यक्रमात ते काही नाही. पण हे शैक्षणिक जागर आम्ही घालणार आहोत त्या ठिकाणी. शिक्षणाचं महत्त्व, आणि गावामध्ये जे शिकून मोठे झालेले आहेत त्या माणसंही तिथे येणार आहेत. ते जे काही वस्तू घेऊन येणार आहेत ते वस्तू सगळ्यांच्या समोर दिल्या जाणार आहेत, आणि ते मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक शिक्षकांकडे ते दिले जाणार आहेत. शालेय समितीचे अध्यक्ष असतील किंवा पंच प्रतिनिधी असतील, सरपंच असतील, माजी सरपंच असतील, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील त्या कार्यक्रमामध्ये, शालेय समितीचे माजी अध्यक्ष असतील, म्हणजे सर्वांच्या जाहीर पद्धतीचा तो कार्यक्रम असणार आहे. म्हणजे लोकांनाही कळू द्या की ज्यांनी दिलं नाही त्यांनाही कळेल की आपणही काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून हा तो कार्यक्रम आणि व्याख्यान असा तो एकंदरीत कार्यक्रम आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला विनंती करणार आहोत, तुमचे काही प्रतिनिधी येतील, ते येतील, नक्की येतील. त्यांच्याशी माझा संपर्क आहे. मी कलेक्टर साहेबांनाही मेसेज दिलेला आहे या सगळ्या कार्यक्रमाचा. साहेब काही दिवस थोडे बाहेर आहेत जिल्ह्याच्या, त्यानंतर ते आल्यानंतर आम्ही हे कार्यक्रम त्यांच्या कानावर तर टाकलेलाच आहे संपूर्ण, आणि त्यांची वेळ मिळाली ठीक, नाही मिळाली तर अन्य कोणी प्रशासनातला अधिकारी आला तर ठीक, नाही आला तरी आम्ही हे कार्यक्रम घेणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आम्ही बोलवणार आहोत, आणि गावातल्या जे शिकून मोठे झालेत आणि ज्यांनी सहकार्य केले त्यांचं 1-2 मिनिटाचं काही मनोगत, कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम आहे. सर्वांना त्या कार्यक्रमात आम्ही इन्व्हॉल्व करणार आहोत. असं एकही घर राहणार नाही ज्या घरातला व्यक्ती त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या सत्कारामध्ये कोणाचं सत्कारात नाव राहील, कोणाचं स्टेजवर नाव राहील, की प्रत्येक कुटुंबातला त्या घराण्यातला एक तरी व्यक्ती घेऊन, म्हणजे लोकसहभाग सगळ्यांना. याचा अर्थ ज्यांनी पैसे म्हणजे ज्यांनी वस्तुरूपानं काहीच मदत केली नाही म्हणून त्यांचं नाव घ्यायचं नाही असं काही होणार नाही. जे नाही दिले तरी त्यांचं आम्ही प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याचा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यात आम्ही जे सहकार्य करत आहेत त्यांचं ऋण व्यक्त करतो, आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्याही गावामध्ये हे जे माझी शाळा अभियान राबवा, आणि तुम्हाला सांगतो की कोणाचे पैसे तुम्ही हातात घेऊ नका. हे अतिशय त्याला म्हणावं बाबा तूच वस्तू आणून दे. आता आणि जरी असं एखादी घटना जर घडली की तो माणूस मोठा असेल आणि फारच निघून जाणार असेल, दुसऱ्या घरी जाणार, ठीक आहे, तर ते 4-10 लोक 50 लोक त्याला साक्षी असू द्या, आणि ते संबंधित आहेत, म्हणजे पारदर्शकता राहते. मग त्या वस्तूचं काय आणलं काय नाही ही गोष्टसुद्धा तुम्ही लोकांच्या समोर ठेवा, जेणेकरून की त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळं मित्र, आता जिल्ह्यातील 2196 शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जाणाऱ्या. तर जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या शाळाला जर ह्या जिल्ह्यातील काही जास्त नाही, जास्त शाळा नाहीत, कारण मदत करणारे माणसं खूप आहेत. तर या सगळ्यांनी समाजाचा प्रत्येकाने, आता हे का मला महत्त्वाचं वाटते बघा, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या निमित्ताने आपल्याला सांगतो की
गावातलं मंदिर, गावातली मस्जिद, गावातलं मंदिर, गावातलं मस्जिद, किंवा आपण गावातले विहार असेल, किंवा त्यासाठी आपण गावातल्या लोकांनी सहकार्य करून ते उभारलेले आहेत, मंदिरं उभारलेली आहेत, मस्जिदी उभारलेल्या आहेत. आता ते उभारणं त्यांचं श्रद्धेचा भाग आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला जे विद्या मंदिर सुदृढ करायचं आहे, कारण तिथं देशाचं मनुष्यबळ घडतं. ते मनुष्यबळ घडवण्याचा हा जो काही प्रयत्न आहे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला अजून एक सांगतो की काही जण श्रमदान देऊ शकतात. एखादे खड्डा, एखादं जरा समजा त्या शाळेला काही खड्डे खंदावं लागतील ना, गोल असं काही एखादं कुंपण करायचं असेल समजा, तुम्ही श्रमदान देऊ शकता. आता पैसे नाहीत तर श्रमदान देऊ शकता. ज्यांच्याकडे धन आहे त्याची वस्तू घेऊन देऊ शकतात, किंवा एखादी सुविधा देऊ शकतात. मी ठीक आहे बाबा, मी अमुक एखादी वस्तू देऊ शकतो असं म्हणू शकतात. काही जण ज्ञान देऊ शकतात, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करू शकतात, ज्ञान देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं जर दिलं तर तुम्हाला सांगतो, विद्या मंदिर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सर्व सुविनियुक्त व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मला या काही दिवसाच्या अनुभवातून सुद्धा सांगतो की फार चांगलं काम होते. आता याचा अर्थ समाज 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 काही इतका स्वार्थी नाही. लक्षात ठेवा की आपण कमवलेलं फक्त आपलं एकट्यापुरतं खात बसते असं काही नसते. बघा, ते देवाच्या भंडाऱ्याच्या निमित्तानं खर्च करतात, मंदिराला पट्टी देऊन खर्च करतात, तीर्थयात्रेवर खर्च करतात, बालाजीचा मुडूप टाकतात, 10-20 रुपये टाकून सगळं मुडूप एकत्र करतात, बालाजीच्या नेऊन पायरीमध्ये टाकतात. तिथं खूप पैसा आहे. म्हणजे समुद्रातच पाणी नेऊन टाकण्यासारखं आहे. जिथं पाणी नाही म्हणून मरण चाललाय माणूस, तिथं 2 घोट पाणी पाजवायचा प्रयत्न आपण करणं म्हणजेच हे शाळेला मदत करणं आहे. तिथं ज्या सुविधा नसतील त्या देणं आहे. तर तिथं मुडूप टाकण्याच्या मदतीने करतात, कंदोऱ्या करतात, जागरणं करतात, गोंधळ घालतात, तेव्हाही पैसे खर्च करतात. करत नाही तसं नाही, पैसे करतात. फक्त आता आपल्याला शाळा हे एक मंदिर समजावं आणि त्या मंदिरासाठी आपण सहकार्य करावं ही भावना आहे. कारण समाज आता हे नव्या जे जुन्या गोष्टी करूनच जुन्याच्याच अवस्थेत त्याच अवस्थेत राहायचे का आपल्याला? जोपर्यंत नवे संकल्प, नवे विचार आणि नवे आचार, नवे संकल्प, नवे विचार आणि नवे आचार जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं नवा समाज निर्माण होणार नाही. नव्या दिशेने जोपर्यंत आम्ही जाणार नाही तेव्हा नव्या वाटा तयार होणार नाहीत. म्हणून नवे संकल्पाचं आपण स्वागत केलं पाहिजे, नव्या विचाराचं स्वागत केलं पाहिजे, नव्या कृतीचं आपण स्वागत केलं पाहिजे, नव्या उपक्रमाचं स्वागत केलं पाहिजे. तरच नवा समाज निर्माण होणार आहे. आणि हा नवा समाज निर्माण करण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जे पाऊल टाकले, शाळेकडे समाजाचं लक्ष केंद्रित केलेलं आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा मित्रहो मंदिरं बांधण्यासाठी, विहार बांधण्यासाठी, मस्जिदी बांधण्यासाठी अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. करतात अधिकारी वर्ग, शिक्षक वर्ग करतात, त्यांनी केलेलं आहे असं नाही. ते फक्त आता आपल्याला त्यांना म्हणायचं आहे तिकडे जसं सहकार्य केलात तिकडे तसं इकडे थोडं सहकार्य करा आणि तुमच्या हातून पुण्यकार्य इकडले होऊ द्या असं आपल्याला त्या निमित्तानं त्यांना आव्हान केलेलं आहे कलेक्टर साहेबांकडून. तर ते लोकसहभागातून गावाचा कायापालट होऊ शकतो आणि गावाचा तर अतिशय चांगला कायापालट झालेला आहे. आदर्श गावं झालेले आहेत मित्र. तसं शिक्षणातून हे सुद्धा गावाच्या आदर्श शिक्षणाची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी त्याच दिवशी एका 20 दुसरं गावामध्ये रुजवलेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी आमचे मित्र बाबुराव केंद्रे ज्यांचं गाव नागदरदरी जलमय आणि हरित केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे आमच्या गावाच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपण सहकार्य करा. तर त्यांनी सांगितलं की नक्की सहकार्य करू. त्यांचे बंधू बालाजी केंद्रे सरांशी माझं आज बोलणं झालं.
त्यांचे या क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनाही मी विनंती केली गावात या. तर त्यानिमित्तानं गावाचा जलसंधाराची कामं काय सुरू करता येईल या संदर्भात डिस्कस चालू आहे. ज्यांनी काटकळंबा गावामध्ये जलसंधाराचे गाव असतील चांगलं गाव घडवण्यासाठी सहकार्य करणारे एक व्यक्ती आहे बाबूराव बसवदे गुरुजी. त्यांचाही आम्ही सन्मान गावात या अगोदरही केलेला आहे. त्यांनाही सत्कार केलेला आहे, त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केलेला होता. त्यांनाही विनंती केलेली आहे जे कोणी या पाण्याच्या प्रश्नाविषयी, कारण आम्ही आता आमच्या गावामध्ये 5 पंचसूत्री कार्यक्रम राबवणार आहोत. आमच्या गावातलं जल वाढवण्याचा प्रयत्न करावा, माती प्रदूषण जे की खत आणि औषधे टाकून या संदर्भात जाणीव जागृती करून माती वाचवणे, पाणी वाचवणे, पाणी वाढवणे हे करणार आहोत. आणि आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातूनही आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शिक्षणावर प्रयत्न करणार आहोत, शिक्षण चांगलं होण्यासाठी. आणि मानवी संबंध जे की संबंध आहेत, नातेसंबंध आहेत, एकमेकाविषयीचे नाते संबंध जो सलोखा आहे, एकमेकाचं प्रेम आहे, या निवडणुकामुळं किंवा अनेक कारस्थानामुळे जे मन एकमेकापासून दूर जातात ते दूर जाऊ नये यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. म्हणजे जल, माती, आरोग्य, शिक्षण आणि नातेसंबंध ही पंचसूत्री गावामध्ये राबवण्याचा हा संकल्प आहे. हा संकल्प परिपूर्तीस नेण्यासाठीचा प्रयत्न म्हणूनच आम्ही शिक्षणाचा जो काही भाग आहे तो प्रयत्न या माझी शाळा अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. ज्ञानदीपाची दीपवाळी ही गेल्या 25 वर्षापासून गावामध्ये प्रबोधनाचं काम तर त्या निमित्ताने केलं जाते. अशा पद्धतीने त्यामुळे आमच्या अनेक घरातले जवळपास 60% जास्त घरातले कुठे ना कुठे शिक्षण नोकरीला आहेत. तर अजून काही कामाच्या निमित्तानं काही वेगवेगळ्या गावाला गेलेले आहेत. तरी पण गावाची नाट सोडून आमच्या गावातले असंख्य माणसं आहेत. तर त्या सगळ्या माणसांचा भावना सोबत घेऊन आणि जे काही सहकार्य होईल त्यांचं सहकार्यानं हे माझी शाळा अभियान आणि गावातली इतरही उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी सगळ्या जनतेला नम्र आवाहन करतो. दरेगाव हे छोटंसं गाव आहे नायगाव तालुक्यामध्ये, कोलंबीच्या बाजूला दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर, चौबाजूनं माळ आहे. त्यामुळं आमच्या गावात शेती अतिशय कमी आहे आणि त्यामुळं शेती आहे पण पाण्यावरची बऱ्याच प्रमाणात पाण्यावरची शेती आहे. परंतु आता पाण्याचं प्रमाण पातळी वाढले आहे. अनेकांनी विहिरी खोदलेल्या आहेत, अनेकांनी बोर पाडलेले आहेत. त्यामुळं पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे आणि त्यामुळं जे काही प्रमाणात जमीन भिजायला पाहिजे ते भिजत नाही. त्यामुळं आता पाणी कसं पाण्याचा साठा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि समाजाला याची जाणीव करून देणं गरजेचं आहे मित्र, की पाणी हे जमिनीत तयार होत नाही. जे आकाशातून पाऊस पडतो, जे जमिनीत मुरलं जातं तोच पाऊस, तेच पाणी आपल्याला त्या परिसराला मिळत असते. ही जाणीवसुद्धा करून देऊन गरजेचं आहे. काही जण पाण्याची जी नासाडी करतात की विहिरीचं भरपूर पाणी रात्रभर गाडी पाणी सोडून देऊन मग पाणी ते नाल्यात जाते, तिकडेच जाते, त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यांना असं वाटतं की भरपूर पाणी आहे. मित्र, तुम्ही जितका जास्त उपसा करून टाकाल तितकं तुम्ही कमी त्या परिसरातलं पाणी संपुष्टात येईल आणि लवकरच तुमची विहीर कोरडी पडेल. असं होऊ देऊ नका. तर पाणी जे जमिनीत आहे त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करा, योग्य वापर करा. ही एक आमची या निमित्ताने प्रबोधन आम्ही या निमित्तानं करणार आहोत. असं एकंदरीत माझी शाळा माझे अभियान या निमित्तानंही गाव समृद्धीचा मंत्र आम्ही देणार आहे. दरेगाववासीय यासाठी अनेक जणांचं सहकार्य अपेक्षित आहे. तरी हे अपेक्षित सहकार्यासाठी आपल्याला आव्हान केलं जात आहे. ते कलेक्टर साहेबांनी आवाहन केले, वस्तुरूपानं द्या, श्रमदानाच्या स्वरूपात तुम्ही सहकार्य करू शकता आणि एखादी सुविधा देण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या, तुम्हीच ते सहकार्य, मात्र तुम्ही स्वतः येऊन तिथं सहकार्य करा. कोणाच्याही हातामध्ये 5 पैसे आपण देऊ नयेत. त्यामुळं चांगल्या कामाला गती यायची ते येणार नाही. मग नाही तर कारण तिथं पारदर्शकता ठेवा. तुम्ही पारदर्शक असेल तरच एखादं काम गतीनं होऊ शकते अशी आपल्याला मी यांनी विनंती करतो. आणि आमचा जो माजी
विद्यार्थीच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने एक कार्यक्रम आम्ही घेत आहोत. तो म्हणजे माझी शाळा अभियानाच्या निमित्ताने पालक मेळावा, शिक्षक पालक मेळावा. परिसरातली व्यक्ती येऊ शकतात त्या कार्यक्रमाला. त्याचबरोबर दानशूर व्यक्तीने जे काही वस्तुरूपाने वस्तू देत आहेत त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.